काय म्हणजे आश्वासन कसा तोडगा हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल ही कार्यकर्ते हजारीपाड भागात मागच्या 20 वर्षापासून सगळे विकास कामं किसन गावंडेजींच्याच माध्यमातून होत आहे. पुढे किसन गावंडेजींच्याच माध्यमातून हे सर्व विकास कामं होणार आहे. जे उरलेले जितके काम आहे पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला जाईल. निश्चितच कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करेल. कार्यकर्ते दुखावणार नाही. 100% कार्यकर्ता पक्ष काळजी घेईल. निश्चितच पक्ष या संदर्भातली काळजी घेईल. त्यांना पण यांची कल्पना देण्यात आली. पूर्ण कल्पना देण्यात आली. त्यांनी तिथे बोलवून सगळ्यांसोबत बोलण्याचा ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यांसोबत बोलणार आहे. आपण बघू शकतो की परिणय फुके त्यांनी सांगितलं की व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किसन गावंडे आणि त्यांच्या समर्थकांचं बोलणं केलं जाईल. आणि मग आता ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की आतमध्ये बघा किसन गावंडे देखील सोबत बसलेले आहे. सोबतच परिणय फुके एक प्रकारे संकट मोचन म्हणून आले, तुम्हाला पाठवण्यात आलं. नाही, काही अशी अडचण झाली तर निश्चितच पक्षाचं काम म्हणून आपण सगळ्यांना समजूत घालण्याचे काम नेहमी करतो. मी नाही बसतो. आपण बघू शकतो किसन गावंडे देखील आहे, ते देखील चाललेले आहे परिणय फुके यांच्या सोबत आणि एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावनेला महत्त्व असतं. कार्यकर्ता दुखावणार नाही याची पूर्ण खबरदारी देखील पक्षाकडनं घेतली जात आहे. त्याचमुळे किसन गावंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी परिणय फुके यांना बोलावण्यात आलं होतं आणि मग परिणय फुके आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातच किसन गावंडे हे निर्णय घेणार आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की या साईडनं जर तुम्ही बघितलं तर किसन गावंडे हे जाताना दिसत आहे. कार्यकर्ते अजूनही म्हणायला अजून आता भाऊ चालले आहे, तुम्हाला मान्य आहे का? अभी हम लोग यहाँ पर रुके रहेंगे जब तक भाऊ वहाँ से वापस नहीं आते, तब तक हम लोग यहीं पर रुके. वाट पाहती थांबणार. मी येणार नक्की, कार्यकर्त्यांशी बोलणार. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवला. बिलकुल नक्की कार्यकर्ता हा सर्वप्रथम आहे. तुम्हाला हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मिळेल कुठल्या नाही कुठल्या रुपयात अर्ज वापस नाही घ्यायचा. नाही ठीक आहे ना, कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करू, तोडगा काढला जाईल. आपण बघू शकतो की किसन गावंडे आहे, परिणय फुके यांच्यासोबत चाललेले आहे. आणि एकंदरीतच आपण जर का बघितलं तर निश्चित मोठा हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळाला. तिकडून आल्यावर कार्यकर्ते खुश राहील. बिलकुल खुश राहतील. पुरे कार्यकर्ते खुश. राजू भाऊ, कार्यकर्त्याचं प्रेम बघून काय वाटतं तुम्हाला? एकदम मन भारावून येते. काय म्हणते कार्यकर्ते, काय म्हणणं आहे तुमचं? हा बिलकुल वापस घ्यायचे नाही. आम्हाला उमेदवारी पाहिजे तर किसनजी गावंडेजीच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तेच म्हणणं आहे की गावंडेजीची तिकीट पाहिजे आम्हाला. वापस घ्यायचं की नाही? नाही. आता तुम्ही काय बोला? ठीक आहे. मी कार्यकर्ता आदर करेन, नक्कीच आदर करेन. आपण बघू शकतो की कार्यकर्त्याच्या भावना अजूनही तशाच आहे की उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये. तर दुसरीकडे किसन गावंडे हे आधीपासूनच सांगत होते की पक्षाचा जो आदेश असेल तो त्यांना मान्य असेल आणि पक्ष आदेशानुसारच निर्णय घेतला जाईल. आणि तशा प्रकारे मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायला ते परिणय फुके सोबत निघालेले आहे. आणि